विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। 50 फूट खोल कोरडे विहिरीत पडलेल्या उंदमांजराची सुखरूप सुटका। सोलापूर वन विभाग, ॲनिमल राहत संस्था, वाईल्ड लाईफ केअर सोलापूर, प्राणीमित्र संस्था, बंकलगीच्या सदस्यांच्या प्रयत्नांना यश। सोलापूर कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर दिनांक 20 मे 2022 रोजी कंदलगावचे शेतकरी विनय कोले यांनी त्यांच्या कोरड्या विहिरीत एक उंदमांजर पडलेले पाहिले। घटनेची माहिती कोले यांनी वन विभागाला कळवली। वनमजूर संजय काटकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। ढगाळ वातावरण, बारीक पाऊस व अंधार होत असल्याने रेस्क्यू मोहीम 21 मे रोजी करण्याचे ठरवले। 21 मे रोजी रेस्क्यू टीम मल्लिकार्जुन धुडखेडे, राहत संस्थाचे डॉक्टर आकाश जाधव, भीमाशंकर विजापुरे, वन विभागाचे मुन्ना निर्वणे, वाईल्ड लाईफ केअरचे मुकुंद शेटे व गणेश तुपतोडे सर्व रेस्क्यू साधनसह घटनास्थळी दाखल झाले। साधारण 50 फूट खोल विहिरीत उतरण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता। योग्य जागा निवडून रेस्क्यू किटद्वारे धुडखेडे, निर्वणे, विजापुरे विहिरीत उतरले। विहिरीत उतरताच उंदमांजर विहिरीत सर्वत्र धावत सुटले। मोठ्या शिताफीने त्रिकोणी स्किटने पिशवी सुखरूप पकडण्यात यश आले। साधारण ही रेस्क्यू मोहीम यशस्वी पार पाडण्यासाठी 2 तास कालावधी लागला। दोरी सहाय्याने पिशवीतील उंदमांजरास अलगद वर उचलण्यात आले। डॉक्टर जाधव यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली। वन परिक्षेत्र अधिकारी खलानी यांना सद्यस्थिती कळविण्यात आली। उंदमांजरास 1 दिवस निरीक्षणात ठेवून औषध उपचार करून दिनांक 22 मे रोजी त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे। उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।